108 मण्यांचीच माळ आपण जपाला वापरावी असं आपण मागे शास्त्र बघितलं. पण हे 108च मणी का वापरायचे? आपली जी नक्षत्रमाला आहे, आपल्याकडे जी 27 नक्षत्र पूर्वीपासून प्रचलित आहेत, या 27 नक्षत्रांचे प्रत्येकाचे 4 चरण आपण पाडलेले आहेत आणि 27 नक्षत्र 4-4 चरणांमध्ये प्रत्येक नक्षत्र ज्यावेळेला विभागलं जातं, अर्थात 27 गुणिले 4 तर बरोबर 108 ही संख्या येते. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आपल्या दिवसभरातल्या 24 तासामध्ये चालणाऱ्या श्वासांची संख्या ही चूडामणी उपनिषदाप्रमाणे 21,600 एवढी असते. आता ह्या 21,600चे जर आपण अर्धे भाग केले तर एक भाग हा आपल्याला लौकिक कार्यासाठी विहित सांगितला आहे, पण दुसरा जो भाग आहे तो मात्र माणसानं परमार्थासाठी लावला पाहिजे. आणि हा जो अर्धा भाग परमार्थासाठी आपल्याला मिळतो तो बरोबर 10,800 एवढा असतो. म्हणून 10,800 श्वासांची पूर्तता करण्याकरता 108 मण्यांची माळ आपण वापरत असतो. जय जय रघुवीर समर्थ.